नहीं, आप कोई भी जाना चाहते हैं तो गाड़ी उधर रुकेगी। तो ये इंडिया का फर्स्ट इलेक्ट्रिक थीम पार्क है। Some mistakes get made, that's alright, that's okay. In the end, it's better for me. That's the moral of the story, babe. You said never let me go. ಹಾಯ್ ಫ್ರೆಂಡ್ಸ್, ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ. ಎಲ್ಲರೂ ಹೆಂಗಿದ್ದೀರಾ? ನಿನ್ನೆ ನಾವು ಸೌತ್ ಗೋವಾಗೆ ಕೋಲಾ ಬೀಚ್ ಹೋಗಿದ್ವಿ. ಹಾಗೆ ನಾರ್ತ್ ಗೋವಾಲಿ ನಾವು ಕ್ರೂಸ್ ಕಸಿನೋಗೆ ಹೋಗಿದ್ವಿ. ಬಟ್ ಇವತ್ತು ನಾವು ನಾರ್ತ್ ಗೋವಾದು ಬೀಚಸ್ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾ ಇದೀವಿ. ಫ್ರೆಂಡ್ ಇವತ್ತು ನಿಮ್ಗೆ ಏನೋ ಅನ್ಬೇಕಂತ ಇದ್ದಾಳೆ, ಕೇಳಿಸ್ಕೊರಿ. ಎಲ್ಲರಿಗೆ ನಮಸ್ಕಾರ. ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ, ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಮದರ್ ಟಂಗ್ ಮರಾಠಿ ಇದೆ, ಬಟ್ ಆಕೆ ಇವತ್ತೆ ಕನ್ನಡ ಮಾತಾಡೋಕೆ ಟ್ರೈ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾಳೆ. ಇವತ್ತು ನಾವು ನಾರ್ತ್ ಗೋವಾಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೀವಲ್ಲ, ಅದು ಟೂರಿಸ್ಟ್ ಯಾರಂದ್ರೆ ಇವ್ರ ಹೋಟೆಲ್ ಅವರೇ ನಮಗೆ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದ್ರ ಸೆಪ್ರೇಟ್ ಚಾರ್ಜಸ್ ಇರುತ್ತೆ, ಅವ್ರದ್ದೇ ವೆಹಿಕಲ್ ಇದೆ. 9:30ಗೆ ರೆಡಿಯಾಗಿ ಬಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಾವಿಲ್ಲಿ ರೆಡಿಯಾಗಿ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಬ್ರೇಕ್ಫಾಸ್ಟ್ ಇನ್ನೂ ಮಾಡಿರಲಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಈಗ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಆಲೂ ಪರಾಟನ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ನಾನು ನನ್ನ ಫ್ರೆಂಡ್ ಇಲ್ಲಿ ಫೋಟೋ ಕ್ಲಿಕ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಗೈಸ್, ಇನ್ನೊಂದು ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನಂದರೆ ನಂಗೆ ಫೋಟೋ ಪೋಸಸ್ಸೇ ಚೆನ್ನಾಗಿ ಕೊಡೋಕೆ ಬರೋದಿಲ್ಲ. ಗೋವಾ ಸೈಡ್ ಮನೆಗಳು ನೋಡ್ರಿ ಯಾವ ಥರ ಇದೆ ಅಂತ. ಕರ್ನಾಟಕನಾಗೆ ಉಡುಪಿನಾಗೆ ಇದೆ ಅಲ್ಲ, ಆ ಥರನೇ ಮನೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಇದೆ. ಇದು ರೀಸನ್ ಏನಂದ್ರೆ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಬಹುದು, ಇಲ್ಲಿ ಮಳೆ ಜಾಸ್ತಿ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ಮನೆ ಈ ಥರ ಡಿಸೈನ್ ಮಾಡಿರ್ತಾರೆ. पहला स्पॉट मिलेगा क्योंकि ये साउथ गोवा है। एंटर करने में आपको 38 किलोमीटर के बाद एंटर होगा। तो सबसे पहले आपको मिलेगा गोवा का कोको बीच डॉल्फिन स्पॉट। डॉल्फिन स्पॉट क्या है सर, 20 सीटर बस बोट में आपको लेके जाते हैं 20 सीटर के। और पहले 4 शूटिंग स्पॉट दिखाते हैं। जैसे फॉर एग्जांपल आपको 80 करोड़ का बंगला है जिसमें हसीना मांझा की पिक्चर का शूटिंग हुआ था। सेकेंड आपको गोवा का सेंट्रल जेल जो अभी म्यूजियम में कन्वर्ट कर दिया है, जिसमें कयामत पिक्चर अजय देवगन वाला कयामत पिक्चर का शूटिंग हुआ था। थर्ड आपको गोवा का फोर्ट आगवादा दिखाते हैं। फोर्थ लाइट हाउस दिखाते हैं, इन दोनों में दिल चाहता है पिक्चर का शूटिंग हुआ था अमीरगंज का। प्लस आपको बीच समंदर में बोट का मोटर ऑफ करके आपको लाइव डॉल्फिन दिखाया जाता है। आपको -5 डिग्री वाला स्नो पार्क, जैसे मुकेश अंबानी के घर पे सेम स्नो पार्क गोवा में -5 डिग्री टेम्परेचर रहेगा। ये पूरा अंदर के व्यूज का पीक है सर। वेज नॉन वेज दोनों रहेगा। रीजनेबल प्राइस के होटल में गाड़ी रुकेगा लंच के लिए 40-45 मिनट। उसके बाद आपको मिलेगा थंडर वर्ल्ड। किधर भी चार्जेबल प्लेस में जाना नहीं जाना आपके ऊपर है जरा। ये सब जो टूर का हिस्सा है वो बता रहा हूँ, ये कंपलसरी नहीं है। आप कोई भी जाना चाहते हैं तो गाड़ी उधर रुकेगी। तो ये इंडिया का फर्स्ट इलेक्ट्रिक थीम पार्क है ना, वहाँ पे आएगा। और लास्ट जो है आपका गोवा का, नॉर्थ गोवा का ये नहीं, पूरे गोवा का और गोवा का फेमस स्पॉट ये वाला, इसको रिवर क्रूज बोलते हैं। 600 लोगों का लग्जरी क्रूज रहेगा। उनके तरफ से आपको डांसेस वांसेस दिखाया जाएगा। फुल लाइव डीजे म्यूजिक के साथ निकलेगा, और वो भी गोवा के फर्स्ट लार्जेस्ट रिवर में, मांडवी नदी जिसको बोलते हैं। एक साइड पूरा आप कैपिटल सिटी कवर कर सकते हैं, एक साइड पूरा बड़ा बड़ा कसिनो शेप रहेगा। उसके अंदर से आपको रिवर मांडवी से बैक वाटर तक ये गोवा की सेकेंड लार्जेस्ट रिवर है, दूसरी सबसे बड़ी नदी है। और लास्ट में आपको जो व्हाइट बिल्डिंग दिख रहा है वो गोवा का लास्ट सिटी है, वास्को द गामा। और ये वही और ये जुआरी ब्रिज है गोवा का नया। गोवा मुंबई स्टील ट्रैक
गोवा का अटल सेतु ब्रिज है, सबसे बड़ा ब्रिज। और जितना भी बड़ा बड़ा शिप दिख रहा है सारा कसिनो है गोवा का। और आपका जो शाम का बुकिंग है उसी रिवर में होगा, लास्ट स्पॉट रहेगा आपका। और ये जो आगे पहाड़ के ऊपर आपको ये जो ट्रायंगल दिख रहा है, ये गोवा का पार्लियामेंट हाउस है। ये ब्रिज क्रॉस करने के बाद आपका नॉर्थ गोवा स्टार्ट होता है। ಇಲ್ಲಿ ನಾವೀಗ ಕೋಕೋ ಬೀಚ್ ಹತ್ರ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇದಕ್ಕೆ ಚಾರ್ಜಸ್ ಇದೆ, 500 ಹಂಗೆ ಚಾರ್ಜಸ್ ಇದೆ. चल दे पटकन ऑन. हाँ आहे ऑन. ये पटकन. अरे पूरा अंडरग्राउंड है, पहाड़ के अंदर भी बनाया है. इसमें हिंदी मूवी का शूटिंग हुआ है. हसीना मानते की संजय गोविंदा का हिंदी मूवी. ये नीचे वाला इधर से लेकर आगे गाड़ी पार्किंग किया उधर तक ये पूरा जेल है, बहुत पुराना ब्रिटिश टाइम का ओल्ड जेल. जेल बंद किया, चल रहा नया जेल बना. ಡಾಲ್ಫಿನ್ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇಲ್ಲ, ಬಟ್ ನಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಡಾಲ್ಫಿನ್ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಜಾಸ್ತಿ ಏನು ಆಚೆ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ ಡಾಲ್ಫಿನ್. ಇಲ್ಲೆಲ್ಲರಿಗೆ ಡಾಲ್ಫಿನ್ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ, ನಂಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಣಿಸ್ತಾ ಇದೆ. ಡಾಲ್ಫಿನ್ ನೋಡಿ ಆಯ್ತು. ಈಗ ನಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಲಂಚ್ ಟೈಮ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಇವರು ನಮಗೆ ಈಗ ಊಟಕ್ಕಂತ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಹೋಟೆಲ್ಗೆ. ಇಲ್ಲಿ ನಾನು ಥಾಲಿ ಆರ್ಡರ್ ಮಾಡಿದ್ದೆ.
ಇಲ್ಲಿ ಏನೇನು ಸ್ಪೆಷಲ್ ಪಲ್ಯ ಇರುತ್ತಂತ ನೋಡೋದಕ್ಕೆ ಇಲ್ಲಿನ ಗೋವನ್ ಥಾಲಿ ಅಂತಾರೆ ಇದಕ್ಕೆ. ಇಲ್ಲಿ ನಮ್ದು ಈಗ ಊಟ ಆಗಿದೆ. ಈಗ ಊಟ ಮಾಡಿ ನಾವು ಎಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾ ಇದೀವಿ ಅಂದ್ರೆ ಬಾಗಾ ಬೀಚ್ಗೆ ಹೋಗ್ತಾ ಇದೀವಿ. ನಾರ್ತ್ ಗೋವಾದಲ್ಲಿ ತುಂಬಾ ರಶ್ ಇರೋ ಪ್ಲೇಸ್ ಯಾವ್ದಂದ್ರೆ ಇದು ಬಾಗಾ ಬೀಚ್ ಇದೆ. ಇಲ್ಲಿ ತುಂಬಾ ಪಬ್ಗಳು ಇದಾವೆ, ಹೋಟೆಲ್ಸ್ ತುಂಬಾ ಜಾಸ್ತಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಇಲ್ಲಿ ತುಂಬಾ ರಶ್ ಇರುತ್ತೆ. ಈಗ ನಾವು ನಮ್ಮ ಹೋಟೆಲ್ಗೆ ಹೊರಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಾವು ಸ್ಟೇ ಮಾಡ್ತಾ ಇರೋದು ಹೋಟೆಲ್ ನೋಡ್ರಿ, ನೈಟ್ ವ್ಯೂ ಹೆಂಗಿದೆ. ಇಲ್ಲಿ ನಾವೀಗ ಡಿನ್ನರ್ಗಂತ ಹೊರಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ರೂಮ್ದಿಂದ ಉಡುಪಿ ಹೋಟೆಲ್ ತುಂಬ ನಿಯರ್ ಇದೆ, ವಾಕಿಂಗ್ ಡಿಸ್ಟೆನ್ಸ್ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ವಾಕ್ ಮಾಡ್ಕೋತ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಗೋವಾ ಪಾರ್ಟ್ 2 ಒಳಗಡೆ ಇವತ್ತು ನಾರ್ತ್ ಗೋವಾ ಅಲ್ಲಿ ಏನೇನು ಪ್ಲೇಸಸ್ ಇದೆ ನೋಡಕ್ಕಂತ ತೋರಿಸ್ಕೊಟ್ಟೆ. ನಾಳೆಯಲ್ಲಿ ಗೋವಾ ಪಾರ್ಟ್ 3 ಒಳಗಡೆ ನಿಮ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಫೋಟೋದಲ್ಲಿ ತೋರಿಸ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಆ ಪ್ರಕಾರ ತುಂಬ ಇಂಟ್ರೆಸ್ಟಿಂಗ್ ಪ್ಲೇಸಸ್ ಇದ್ದಾವೆ ಸೌತ್ ಗೋವಾನಲ್ಲಿ. ಅದು ನಿಮಗೆ ನಾಳೆ ನಾನು ತೋರಿಸ್ಕೊಡ್ತೀನಿ. ಈ ನಾಳೆ ವ್ಲಾಗ್ ನೋಡಕ್ಕೆ ಮರಿಬೇಡ್ರಿ. ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ವ್ಲಾಗ್ ಹೆಂಗೆ ಅನ್ನಿಸ್ತು ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿರಿ, ಲೈಕ್ ಮಾಡಿರಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿರಿ. ಮತ್ತೆಲ್ಲರಿಗೆ ಬಾಯ್.